नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेकडो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरून पिकासह जमिनी देखील खरडून गेले आहेत। या अतिवृष्टीचा फटका फक्त शेतकऱ्यांनाच बसला नाही तर या शेतकऱ्यांवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना देखील याचा फटका बसलाय। मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या दिघी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे दिघी गावातील शेतमजुरांच्या हाताला मागील 2 महिन्यांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली। त्यामुळे दिघी गावातील शेतमजुरांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतमजुरांच्या हाताला काम द्या, 25,000 रुपयांची आर्थिक मदत करा आणि गायरान जमिनी भूमिहीन शेतमजुरांच्या नावाने करावीत अशी मागणी या शेतमजुरांनी केली। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 2 महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नुसतं शेतकऱ्याचंच नुकसान नाही तर याचा फटका जे आहे ते शेतमजुरांना देखील बसलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे सर्व हिमायतनगर तालुक्यातील दिघी या गावातील मजूर आहेत। हे काम करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। मात्र मागच्या 2 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे दिघी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या लोकांना जे आहे ते मागच्या 2 महिन्यापासून हाताला काम मिळत नाही आणि त्यामुळे हे जे मजूर आहेत हे आता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याकडे ते आमच्या हाताला काम मिळावं यासाठी ते आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन बसलेले आहेत। नेमकी त्यांची काय मागणी आहे आपण हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही मजूर आहेत। मावशी, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी, आम्ही 25,000ची मागणी मागायलेली आहे। आमच्या पोटाला खायला नाही, आम्हाला काम नाही, आमचा संसार गडा कसा धकवावे आम्हाला समजणं झालं, म्हणून आम्ही इथं कार्यालयात बसलेली आहे। कशामुळे तुम्हाला काम मिळालं? कशामुळे पूर गेला आमच्या गावातून, कसंच काम नाही, त्याची जोराने गेले, त्याला पैसे भेटायले, आम्हाला काही भेटणं झालं, आम्हाला काम नसलं तर पैसे भेटत होते, म्हणून आम्ही इथं आलेली आहे। तुम्हाला शेत वगैरे आहे का? काहीच नाही, आम्ही सगळे मजूरदारच आहे, सगळी मजुरीच करणारी लोक आहात, कसं धकवायचं म्हणून आम्ही इथं आता आलेली आहे। आम्ही 25,000ची मदत मागत आहे साहेब आहे। काय सांगाल मावशी, किती दिवसापासून झालं तुमच्या हाताला काम नाही? 2 महिने झाले, 2-2.5 महिने झाले। आता आम्ही घरीच राहून खायला, काय खायचं, काय आणायचं, चटणीला मीठ भेटणं आलं, मिठाला चटणी भेटणं आली, जेवायला भाकर भेटणं आली, आम्हाला म्हणजे असं कुठून आणायचं, काय करायचं हे आम्हाला काही समजणं नाही। काय आता जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी? काय मागणी, ताबडतोब आम्हाला मागणी देवात आहे ना 25,000ची। हो, कानं धकवा बी, कानं खावा, कसं वागावं, कसं राहावं। कुठून आल्या मावशी, तुमचं नाव काय आहे? सुलाबाई, हिमायतनगर। काय मागणी आहे? आमची 25,000 मागणी आहे। आम्हाला काम नाही, धंदा नाही, काहीच नाही। आम्ही काम कसं करावं, पोट कसं भरावं, लेकरं बाळ, त्याच्यासाठी आम्ही मागणी करायसाठी आलो। काय सांगाल काकू, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेले आहात, सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहात, काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला शेत मजूर सगळे पाण्याखाली गेले, आमच्या गावापर्यंत पाणी पोहोचलं आणि आम्हाला कामगिर नाही, काय नाही, मजूर आम्ही 2-2.5 महिने झाले बसून खायलो। आम्ही तिघी गावातून आलेलो आहोत मोर्चा, तर ऑफिसला याच्यासाठी बसलेलो आहोत की बा आम्हाला काहीतरी मजुरी द्या, गायरान असलेल्या याच्यामधून आम्हाला काहीतरी मिळावं, थोडीफार जमिनी मिळाली। हां, गायरान जमिनी मिळायला पाहिजे आणि आम्हाला काहीतरी आर्थिक मदत 25,000पर्यंत मिळाली पाहिजे। हां, आमचं असं आहे मजुराचं काम। काय सांगशील मित्रा, आज या ठिकाणी जे आहेत तुमच्या गावातले मोठ्या प्रमाणात हे सगळे मजूर आलेले आहेत, नेमकी काय तुमची मागणी आहे? पाहायला गेलं तर परिस्थिती हिमायतनगर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे दिघी, ते पैनगंगा नदीच्या साईडला वसलेलं आहे। तर यावर्षी पूर आल्यामुळे सगळं जे शेती आहे तर 90% शेती आमच्या गावातली गेलेली आहे, म्हणजे मजुरांचं काम गेलं सगळं। आता शेतकऱ्याला तर त्याचं कर्ज मिळतंय किंवा पीक विमा मिळतंय, त्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहे, पण रोज मजुरांचं कसं जगायचं त्यांना? त्यासाठी आम्ही की बाबा आमच्या 3 मागण्या आहेत की आमच्या गावा साईडला गायरान जे जमीन आहे ते आम्हाला कसण्यासाठी द्यावं, 1-1 एकर सगळ्या ज्या कुटुंबाला जमीन नाही त्यांना, आणि वरून की आम्हाला 2 ते 3-2.5 महिने व्हायले की आम्ही काम आमच्या होत नाही, कोणाचे हप्ते आहेत, कोणाच्या शाळेत लेकर बाळ शिकत आहेत, त्यासाठी सरकारनं आम्हाला एकच मान्य आहे की बाबा आम्हाला आर्थिक मदत म्हणून आम्हाला 25,000 रुपये तरी मान्यता करावी, कारण आम्ही 3 महिन्याला कामाला कुठंच गेलो नाही आणि आमची दिवाळी दसरा आम्ही साजरी कशी करायची। आणि तिसरी मागणी आहे आमची की जे काय आमचे रोजमजूर जे आम्ही लोकांच्या शेतामध्ये काम करत आहे, जर त्यांना काही झालं किंवा म्हणजे
मृत्यू पडला तर सरकारतर्फे आम्हाला 15 लाखाची मागणी द्यायला ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही त्या हिमायतनगर तालुक्यातून इथं आम्ही आगामी कलेक्टर सरांनी आमचं आवेदन देण्यासाठी आलेलं आहे. बस एवढंच आमच्या मागणी आहे. मला तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढील भूमिका काय राहील? मागणी मान्य नाही झाली तर आम्ही परत इथे येऊ आणि आज तर इथं नुसतं बसलेलं आहे. पण पुढच्या वेळेस आम्ही उपोषण करू. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलला कलेक्टर अधिकाऱ्यांना सोडणार नाही म्हणजे नाही. एकंदरीत आपण पाहू शकता आज जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. राज्यामध्ये सर्वाधिक नुकसान जर कुठं झालेले असेल तर ते नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्याचा फटका सुद्धा जे आहे ते शेतकऱ्यांबरोबर मजुराला देखील बसलेला आहे. आज या मजुरांच्या हाताला काम मिळत नाही, त्यामुळे मागील 2 महिन्यापासून हे मजूर सगळे बेकार आहेत. यांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं शासनाने यांची दखल घेऊन यांच्या हाताला रोजगार द्यावा आणि 25,000ची मदत करावी. आणि यांचे जे गायरान जमीन आहेत हे जे मजूर आहेत यांना कुठल्याही प्रकारची जमीन नाही, उत्पन्नाचं इतर कुठलंही साधन नाही. त्यामुळे जे गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनी यांच्या नावावर करावं यासह इतर विविध मागण्यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. ते आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन शासनाने आमची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, आमच्या हाताला रोजगार द्यावा अशी मागणी हे शेतमजूर करत आहेत. कॅमेरामॅन हर्ष सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.